16,000 कोटीची उलाढाल असणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक आहे आणि मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मतदार जे आहे मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये आता सहकार पॅनल आणि या ठिकाणचं परिवर्तन पॅनल अशी दोन पॅनल मध्ये ही लढत होत आहे। यामध्ये 21 संचालक आहेत आणि या 21 संचालकापैकी या ठिकाणी 10 संचालक जे आहेत यापूर्वीच निवडून आले आणि आता सध्या 11 संचालक निवडण्यासाठी ही आज निवडणूक होते। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये आता या बँकेवरती कोणाची सत्ता असणार हे आता मतदारच ठरवणार आहेत, कारण या ठिकाणी उद्या याचा निकाल आता जाहीर होणार आहे आणि या निकालानंतर सत्ता कोणाची असणार हे आता पाहावं लागेल। कारण या ठिकाणी यापूर्वी गेली 9 वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि त्यांचा या ठिकाणी अध्यक्ष सुद्धा होते आणि त्यांनी आतापर्यंत जी उलाढाल आहे ती 16,000 कोटी पर्यंत नेलेली आहे आणि आता यामध्ये भाजप, शिवसेना, बहुजन विकास आघाडी हे शिंदेची जी शिवसेना आहे ती एकत्र लढतायत। त्यामध्ये भाजपचे किशन कथोरे यांचा पॅनल या बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये आहे आणि भाजप स्वतंत्र लढतंय आणि यामध्ये कोण नेमका बाजी मारणार हे आपल्याला पाहावं लागेल, कारण काही उमेदवार आहेत आपल्याकडे। आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल सर, निवडणुकीचा माहोल आहे, काय सांगाल? आपण बघू शकता की हे उमेदवार आहेत ते बोलायला तयार नाही। आपल्यासोबत अजून काही उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर? समोर चित्र तो आपल्याला दिसतच आहे। आमचं जे सहकार पॅनल आहे, सहकार पॅनल लोकनेते हितेंद्र ठाकूर, बाळामामा कथोरे साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि इतर घटक पक्ष यांच्या माध्यमातून झालेले जे सहकार पॅनल आहे, हे सहकार पॅनलचा विजय आजच्या या तुम्हाला माहोलवरून दिसतोय आणि 100% सहकार पॅनल विजय होणार। या ठिकाणी सहकार पॅनलच विजयी होणार असं माजी खासदार बळीराम जाधव यांनी सांगितलंय। मात्र उद्या हे चित्र स्पष्ट होईल की नेमकी यामध्ये कोण बाजी मारतं हे आता पाहावं लागेल। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा।